नगर परिषदेची निवडणूक लागली आहे. हां या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील आणि भाजप ही दोन लढत मुख्य पक्षामध्ये होते. हां तर या ठिकाणी कुणाची सत्ता आली पाहिजे, भाजपची की मोहिते पाटलाची? म्हणते घे भाजपचे. भाजपची. हा ते काय ते याचा तुमच्या इथल्या प्रभागातली काय समस्या आहे त्या पाणी येतं का वेळेवर तुम्हाला? पाणीची नाही आम्हाला कसलंच पाणी किती नाही. दिवस झालं पाणी नाही? 3 आठवडे झालं प्यायचं पाणी नाही. मग आता कुठून आणताय ही पाणी? काय का शेजाऱ्याच्यातलं का यांच्यातलं बोरचं घेतो या होय. खोकला यायला लागला बोरच्या पाण्यानं आम्हाला. हं. सवयच नाही आम्हाला बोरच्या पाण्याची वॉटर सप्लायची पाणी सवय. नाही गटर काढत नाही ती. ती घाण तर किती झाली गटरी बघा बरं. काढत नाही ते अजून. आणि कोणाची नाही ती गटरी काढायला तर काय. काय तुमच्या अडचणी त्या काय समस्या आहेत? काय अडचण आम्हाला पाणी सोय नाही, रोडची सोय नाही. किती क्रमांक आहे? वार्ड क्रमांक किती आहे? काय माहितीच मला हे काय का असेल मला काय माहित नाही. पण आपल्याला लिहायला वाचा येत नाही काय नाही आपलं साधे शंभर. काय पाणी बिणी येतं? पाणी तेच की मग पाणीच येत नाही. आज 10 दिवस झालं पाणी नाही आम्हाला कसलंच. आणि पाईपलाईन चालू केलं तर पाणी टिपकाभर बिऊ देत नाही. ती मोटर लावते ती गटरीची सोय नाही. गटरीतनी कचरा टाकते ती या टाकू नको म्हणाल ती भांडा उठते ती. पाण्याला मोटर लावली भांडायला ही काही आता नाहीच म्हणते ना. गटर साफ कसली वर्ष झालं असेल नाही काढायला तर मग सांगितले तर येते. सगळ्याला सोय व्हायला पाहिजे, अशी व्यवस्था राहायला पाहिजे, आपल्याला स्वच्छता पाहिजे. परिषदेमध्ये बदल पाहिजे का हाच पाहिजे? नाही बदल पाहिजेच की आपल्या स्वच्छता पाहिजे, सगळी सोय पाहिजे ना आपल्या. काय तुमच्या प्रभागात अवस्था आहे काय सांगा की जरा. आता काय प्रचार चालू आहे, उमेदवार येतील भेटतील, काय वाटतंय तुम्हाला आता? भेटते येते ती काय अशी अवस्था आहे काय. गटर काढा येत नाही ती. नाही येतच नाही ती माणसं इकडे. येतच नाही ती. येतच नाही ती. मग आता काय बदल हवा का कसं वाटतंय तुम्हाला आता? आता बघू काय होते ती. काय काय व्हावं असं वाटतंय मग? काय व्हावं चांगलं गटरी व्हावं, पाणी यावं नळाला. किती वर्षापासून तुम्ही इथं रहिवाशी आहे? इथं आम्ही आता 30 वर्ष झाली. 30 वर्ष झालं. रस्ते लाईट पाण्याची काय सोय सुविधा तुमच्याकडे? काय रस्ते बी नाही ते काय गटरी नाही ते. गटरी नाही, रस्ते नाही. रस्ते नाहीत, पाणी बी येत नाही. बरं आता इथं तुमच्या प्रभागामध्ये एकंदरीत वातावरण कसं आहे? भाजप असेल, राष्ट्रवादी असेल किंवा दुसरी राष्ट्रवादी असेल अजितदादांची? काय आता भाजप यावं असं आपली इच्छा आहे. भाजपची यावं अशी तुमची इच्छा आहे? बरोबर. ओके, धन्यवाद.